Good afternoon, students. Today I going to start our fourth lesson, that is measurement of matter. In this lesson, we learn about law of chemical combination, atom, shape, mass, valency, molecular mass, and concept of mole and radicals. Okay. Then first of all, see here, compound. Compound are formed by chemical combination of element. यू ऑल नो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कंपाऊंड कसं फॉर्म होतं, केमिकल कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट. फॉर एक्झाम्पल NaCl. NaCl, that is sodium chloride, is a compound, is formed by two elements, that is Na and Cl. Na and Cl are combined, form chemical combination and to form compound. Okay. Then next, law of chemical combination. See here. The composition of substance changes during the chemical changes. केमिकल चेंजेस झाला किंवा केमिकल चेंजेस मध्ये सबस्टन्सचं कॉम्पोजिशन काय होतं, ते चेंज होतं. ओके. द लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बाय मीन्स टू नो मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपल्याला जर मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती असेल तरच आपण लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन सॅटिस्फाय किंवा बॅलन्स करू शकतो. Okay. Then next, that is one activity is there. See this diagram. In this diagram, verification of law of chemical combination. या डायग्राम मध्ये आपल्याला केमिकल कॉम्बिनेशनचा लॉ कसा व्हेरीफाय करता येतोय ते बघा. इथं सोल्युशन आहे. हा बीकर दाखवलाय. बीकर कोनिकल फ्लास्क दाखवलाय. कोनिकल फ्लास्क मध्ये सोल्युशन आहे कॅल्शियम क्लोराइडचं. CaCl2 इज अ कॅल्शियम क्लोराइड. ओके. कोनिकल फ्लास्क मध्ये सोल्युशन आहे. आणि टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूब मध्ये सोल्युशन आहे solution of sodium sulfate, and the weight of both these, that is 300.23 gram एवढा आहे. Okay. Then we mix these two solution in each other. आपण जर ही दोन्ही सोल्युशन मिक्स केलं, then what is formed here? White precipitate of CaSO4 in NaCl. व्हाईट प्रिसिपिटेट म्हणजे हे ग्रीन कलरचं आहे आणि ह्यापासून जे तयार होते ते कलरलेस किंवा व्हाईट कलरचं प्रिसिपिटेट तयार होतं. पण हे प्रिसिपिटेट तयार झालं तरी याचं वेट आहे ते कसं राहिलंय तर कॉन्स्टंटच राहिलंय. 300.23 ग्रॅम एवढंच राहिलंय. दॅट मीन्स लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन दोन वेगवेगळ्या व्हॉट वी से कंपाऊंड असून सुद्धा जेव्हा ते दोन्ही कंबाईन होतात तेव्हा त्यांच्या वेटमध्ये काहीही फरक पडत नाही. वेट ॲज इट इजच राहतं. ओके. देन नेक्स्ट, दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. कन्झर्वेशन म्हणजे जपून ठेवणे, जतन करून ठेवणे. सी, द मास ऑफ ओरिजिनल मॅटर अँड द मास ऑफ matter newly formed as a result of chemical change are equal. Mass of original matter हे काय आहेत, ओरिजिनल मॅटर आहेत. ओके. अँड मास ऑफ मॅटर न्यूली फॉर्म, आणि हे काय आहेत, नवीन तयार झालेला मॅटर आहे. म्हणजे ओरिजिनल मॅटरचं आणि नवीन तयार झालेल्या मॅटरचं रिझल्टंट ऑफ केमिकल चेंज आर इक्वल. काय असतं, मास दोघांचं इक्वलच असतं, ॲज इट इजच असतं. बरोबर आहे. Then there is no rise or drop in the weight of the matter during chemical reaction. केमिकल रिॲक्शन मध्ये कोणतंही राईज म्हणजे वाढतही नाही आणि ड्रॉप कमीही होत नाही. त्यांचं जे वेट आहे मॅटरचं ते कमी किंवा जास्त होत नाही. ओके. बघा बरं आपलं लॉ ऑफ कन्झर्वेशन काय म्हणतोय. In a chemical reaction, the total weight of the reactant is same as the total weight of product. In chemical reaction, total weight of reactant is same of total weight of product. म्हणजे जेवढं रिॲक्टंटचं वेट असणार आहे तेवढंच प्रोडक्टचं वेट असेल. फॉर्म ड्युरिंग केमिकल रिॲक्शन, अँड धिस इज कॉल्ड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. यालाच काय म्हणायचं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणायचं. म्हणजे रिॲक्टंटचं जेवढं वेट असेल तेवढंच प्रोडक्टचं वेट असणार आहे ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. समजते सर्वांना.
ओके. देन नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन काय आहे बघा बरं. The proportion by weight of the constituent element in a various sample of compound is fixed. Proportion of the weight by constituent element इन कंपाऊंड. जर कोणतंही आपण सॅम्पल कंपाऊंड घेतलं तर त्यांचा जो कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट आहे तो काय राहतो, फिक्सच राहतो. त्यामध्ये काहीही चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल प्रपोर्शन बाय वेट ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज वॉटर इज 1:8. म्हणजे जेव्हा आपल्याला वॉटर तयार करायचं आहे तेव्हा आपल्याला आपण प्रपोर्शन बाय वेट हायड्रोजन अँड ऑक्सिजन किती घेणार आहे, तर 1:8 घेणार आहे. मग मे बी आपल्याला जर 9 ग्रॅम वॉटर तयार करायचं असेल तर त्याचं आपण प्रपोर्शन काय घेऊ, 1:8च घेणार. जर आपल्याला कार्बन डायऑक्साईड तयार करायचं असेल ऑक्सिजन इन कार्बन तर ते 3:8च असणार. म्हणजे ह्याचं जे वेट आहे ते काय राहील, नेहमी फिक्सच राहील. कॉन्स्टिट्युएंट वेट काय राहील किंवा कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणजे काय, तर प्रपोर्शन बाय वेट ऑफ कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट इन व्हेरियस सॅम्पल ऑफ द कंपाऊंड इज 8. म्हणजे इथं आपण हायड्रोजनशी कंबाईन करताना सुद्धा ऑक्सिजनचं प्रपोर्शन वेट किती आहे, 8च आहे. आणि इथं आपण ऑक्सिजन इन कार्बन, कार्बन डायऑक्साईड तयार करताना सुद्धा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजनचं वेट किती राहील, तर 8च राहील. ठीक आहे, याला म्हणायचं लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. The next, that is atom. What is meant by atom? Atom is the smallest particle of matter. Matter मधला किंवा element मधला सगळ्यात लहान जो पार्ट असतो त्याला काय म्हणतात, atom म्हणतात. See, the center of atom in the nucleus. Center of the atom is nucleus. Nucleus atomच्या center मध्ये काय असतं, nucleus असतं. And that there are the moving electron in an extra nuclear part. आणि मुव्हिंग इलेक्ट्रॉन असतात एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, म्हणजे न्यूक्लियस सोडून जो पार्ट असतो त्यामध्ये इलेक्ट्रॉन मुव्हिंग असतात. द इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज इलेमेंटरी पार्टिकल्स व्हाईल इलेमेंटरी पार्टिकल्स दॅट मेकअप न्यूक्लियस आर पॉझिटिव्हली चार्ज. प्रोटॉन म्हणजे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन असतात आणि पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन असतात. आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन असतात निगेटिव्हली चार्ज तेवढेच प्रोटॉन असतात पॉझिटिव्हली चार्ज. देअरफॉर दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यामुळे ते इलेक्ट्रिकली कसे असतात, ते न्यूट्रल असतात. ओके. देन फर्स्ट थिंग दॅट इज साइज. साइज ऑफ द ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. रेडियस म्हणजे डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट. साइज रेडियस म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस, न्यूक्लियस मधलं आणि आउटर मोस्ट ऑर्बिट मधलं, ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं, रेडियस म्हणायचं. ओके. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर. ॲटॉमिक रेडियस ही नॅनोमीटरने एक्सप्रेस केली जाते. मायक्रोस्कोपिक इमेज दाखवली आहे बघा इथे ॲटमची. ओके. देन सी चार्ट. That is atomic radius in meter. Examples: 10 raised to minus 10 hydrogen atom, 10 raised to minus 9 water molecule, and 10 raised to minus 8 hemoglobin molecule. ठीक है, approximately size of atom आहे त्या. The next, that is mass of an atom. आता आपण बघतोय mass of an atom. See, the mass of an atom is concentrate in the nucleus. कुठं कॉन्सन्ट्रेट असतं, न्यूक्लियस मध्ये असतं. Mass of an atom is concentrated in its nucleus and it is due to proton and neutron in it. आणि ते कशामुळे, तर तिथं असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मुळे. ओके. The number of proton, number p plus n म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन in the atomic nucleus is called atomic mass. atomic mass म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असलेल्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे atomic mass of that element. ओके. Proton and neutron are together called nucleolus.
यांना टुगेदर म्हणजे एकत्रितपणे काय म्हणतात, न्यूक्लिओलस म्हणतात. ओके. ॲटम इज व्हेरी टायनी. यू ऑल नो ॲटम कसा आहे, खूप लहान आहे. ओके. सी देन the mass relative mass of hydrogen atom which has only one proton in its nucleus was accepted as 1. ओके. जर आपण हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये फक्त प्रोटॉन प्रेझेंट असतात आणि ते किती असतात, 1 प्रोटॉन इज प्रेझेंट. Therefore, the magnitude of the relative atomic mass of various atoms becomes equal to their masses number, their atomic mass number, that is P plus N. म्हणजे जेव्हा आपल्याला ॲटॉमिक मास नंबर एनी इलेमेंटचा काढायचा असेल, कोणत्याही इलेमेंटचा काढायचा असेल, तर आपण काय करू, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. फक्त आपण हायड्रोजनचा विचार करताना त्याच्या न्यूक्लियसमध्ये फक्त प्रोटॉन आहेत असं म्हणू आणि त्यामुळे त्याचा ॲटॉमिक मास नंबर हा 1 आहे असं म्हणू. पण इतर कोणत्याही एलिमेंटचा जर आपल्याला नंबर काढायचा असेल तर तो किती असणार आहे, तर P प्लस N म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन ॲन nucleus. Okay. Then here is the chart and they gives us some atomic masses. See, hydrogen atomic mass is 1, helium 4, lithium 7, then barium 9, boron element. इथे atomic masses काढलेले आहेत. For example, carbon 12, nitrogen 14, oxygen 16. Atomic number of oxygen is 8. You all know. But number of proton जेवढे असतात तेवढेच number of neutron असतात. Therefore 8 plus 8 is equal to 16. या पद्धतीने आपण इतर सगळ्यांचे ॲटॉमिक मासेस काढणार आहात. हा चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. ओके. देन next point, that is its symbol. See here, unified mass has been accepted in a unit of atomic masses. It is called Dalton. Its symbol is U. 1 U is equal to 1.66053904 into 10 raised to minus 27 kg. ठीक है. The next, that is chemical symbol of element. The chemical symbol कशा पद्धतीने दिलं जातं एलिमेंटला ते आपण बघणार आहोत. See here, here is some example, that is antimony Sb, iron Fe, gold Au, silver Ag, mercury Hg, lead Pb आणि सोडियम Na. हे काय आहे, त्यांचे सिम्बॉल आहेत. ओके. देन डाल्टन यूज अ सर्टन साइन रिप्रेझेंट इलेमेंट. डाल्टनने काय केलं, काही साइन दिले, जसं की हायड्रोजनसाठी ह्या प्रकारचं साइन दिलं. ओके. कार्बनसाठी, कॉपरसाठी या प्रकारचं साइन दिलं. ओके. देन टुडे वी यूज IUPAC, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. IUPACचा फुल फॉर्म काय आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. याच्यामध्ये काय सांगितलं जातं, अकॉर्डिंग टू धिस मेथड द सिम्बॉल ऑफ इलेमेंट इज आयदर द फर्स्ट लेटर और द फर्स्ट अँड सेकंड अनदर स्पेसिफिक लेटर. म्हणजे पहिलं लेटर वापरतात आणि जर पहिलं लेटर दोघांचं सेम असेल, जसं की एक्झाम्पल म्हणून आपण बघू कार्बन. कार्बनचं फर्स्ट लेटर काय आहे, सी आहे, मग आपण कार्बनसाठी सीच वापरलं. पण जर कॉपरचा विचार केला तर सी वापरून जमेल का रे, नाही, कारण कॉपर ऑल्सो सी. Therefore we use first and second letter, that is Cu. CO. ठीक है. Then letter in its name. Of these two letters, the first is a capital letter and second is a small letter. म्हणजे पहिला आहे ते आपण कॅपिटल वापरतो, दुसरा आहे ते स्मॉल वापरतो. समजतंय. आता इथे आपण बघितलं सिम्बॉल. नेक्स्ट पॉइंट, दॅट इज मॉलिक्यूल ऑफ इलेमेंट and compound we learn our next period. Okay then, thank you, bye, take care, have a nice day.